नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. थायलंडमधील बँकॉक येथे इंटरनॅशनल ऑलिम्पिक स्पोर्ट कॉम्पिटिशन कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या इंटरनॅशनल रेसलिंग स्पर्धेत पाचोऱ्याच्या हितेश पाटीलने भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवला आहे. थायलंडच्या बलाढ्य अशा पैलवानावर अंतिम सामन्यात मात करत सुवर्णपदक मिळवलं आहे. 125 किलो वजनी गटातनं ही स्पर्धा पार पडली होती आणि यामध्ये मोठा विजय त्यांनी मिळवला आहे आणि आता नुकतंच पाचोऱ्यात त्यांचं आगमन झालं आणि पाचोऱ्यात देखील भव्य अशी मिरवणूक पार पडली आणि या संपूर्ण स्पर्धामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने विजय मिळवला या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. त्यांच्याशी आपण गप्पा करूयात आणि नेमकं त्यांनी हा विजय कसा मिळवला, आपल्या भागातील तरुणांसाठी हा खरं तर प्रेरणादायी असा त्यांचा प्रवास आहे. त्यानिमित्त आपण त्यांच्याशी संवाद करूयात. दादा, तुमचं मनापासून नमस्कार. नमस्कार. नुकतीच थायलंड येथील बँकॉक येथे जी स्पर्धा पडली ती स्पर्धा नेमकी काय होती आणि तुम्ही कशा पद्धतीने तिथपर्यंत पोहोचला? नमस्कार. माझं नाव हितेश अनिल पाटील. ही जी स्पर्धा होती ही इंटरनॅशनलची स्पर्धा होती. ज्यामध्ये आधी राज्याची ट्रायल होती. राज्यात ज्या मुलाचा गोल्ड मेडल बसलं त्या परत त्याची नॅशनल ट्रायल झाली आणि नॅशनल ट्रायल ही बेळगाव कर्नाटकमध्ये झाली. त्यात पण मला 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळालं. त्या सुवर्णपदक मिळाल्यानंतर मग माझं इंटरनॅशनलचं तिकीट क्वालिफाय झालं आणि इंटरनॅशनल तिकीट क्वालिफाय झाल्यानंतर मग मी बँकॉकला थायलंडला गेलो. बँकॉकला जी अंतिम सामना पार पडला तो सामना कसा होता आणि ज्यावेळी तुम्ही जिंकलात आणि जो तिरंगा त्या ठिकाणी फडकवलात तर तो क्षण कसा होता? ज्यावेळी माझी कुस्ती लागली, कुस्ती लागल्याच्या आधीच मी ठरवून घेतलं होतं की मला तिरंगा खांद्यावर घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने मी कुस्ती केली आणि कुस्ती खूप दमकत झाली. समोरचा पैलवान हा तगडा होता आणि माझ्यापेक्षा म्हणजे माझं वजन 110 होतं आणि त्याचं वजन 125 किलो होतं. तो माझ्यापेक्षा 15 किलो जास्त होता. परंतु गुरुजनांच्या एक चांगल्या मार्गदर्शनामुळे, आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे किंवा मित्रांच्या प्रेमामुळे मला ती प्रेरणा भेटली आणि मी त्याला चितपटीने विजय घेतला आणि त्यानंतर मी झेंडा माझ्या खांद्यावर घेतला आणि खूप माझं हृदय भरून आलं की पहिल्यांदा मला भारताचा झेंडा माझ्या हातात घ्यायचा हे मिळाला, संधी मिळाली. त्यामुळे मला खूप आनंद झाला. तुम्ही आता गुरुजनांचा म्हणजे उल्लेख केला. या ठिकाणी तुमच्या कुस्तीची सुरुवात कशी झाली? पाचोऱ्यातून कशा पद्धतीने तुम्ही कुस्ती क्षेत्रात आलात? माझी कुस्ती सुरुवात ही श्रीराम मंदिर पाचोरा व महावीर शाळा पाचोरा या ठिकाणी सुरू झाली. मी कुस्तीचे धडे तिथून गिरवणं चालू केलं. माझे कुस्तीचे पहिले गुरु भावेश मधुकर पाटील, जे आपल्या पाचोऱ्यात नगरीतच राहतात, तलाठी कॉलनीमध्ये. ते आता कुस्तीच्या मार्फत एक इंडियन एअरफोर्समध्ये क्लास 3च्या पोस्टिंगला जॉबला आहेत. त्यांनी मला एका लहान मुलासारखं हाताळून माझी कुस्ती एक परिपूर्ण करून टाकली. जसा एखादी लहान मुलगा असतो, त्या लहान मुलाला जसं आईवडील जोपासून घेतात किंवा त्याला गोड बोलून, मारून ठोकून त्याला वागवून घेतात, तसं मला त्यांनी वागवून घेतलं आणि त्यांच्यामुळे मी एक चांगला पैलवान आणि एक चांगला माणूस घडू शकलो. अन्यथा एवढ्या मोठ्या पैलवानकीपर्यंत जाणं सोपी गोष्ट नाही आहे. मग त्यानंतर मी पुण्याला गेलो. पुण्याला मला सह्याद्री कुस्ती संकुलाला मार्गदर्शन भेटलं आणि सह्याद्री कुस्ती संकुलनंतर मग मी खडकवासल्या तालमीला मधल्या तालमीला प्रॅक्टिस करतो आणि तिथे मला गुरुजनांचा चांगला लाभ भेटला. तिथे वस्ताद अमरमते असतील, वस्ताद सुमित पिंगळे असतील, वस्ताद लालीभाऊ असतील, वस्ताद शैलूभाऊ असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रॅक्टिस करतो आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आंतरराष्ट्रीयला गोल्ड घेऊ शकलो. पुण्यातला दिनक्रम कसा असतो म्हणजे तिथं रुटीन कसं असतं? रोज सकाळी 4:30ला प्रॅक्टिस असते. 4:30 ते 7:30पर्यंत प्रॅक्टिस असते आणि त्या प्रॅक्टिसनंतर तुम्हाला नाश्ता करावा लागतो. नाश्त्यानंतर तुम्ही अनेक पैलवान आराम करतात. पण ज्याला तिसऱ्या टाईम प्रॅक्टिस करायची असेल तो 10 वाजता जिमला किंवा स्पेशल मॅट व टेक्निक करू शकतो. त्याच्यानंतर जेवण असतं, आपल्या हाताने बनावं लागतं. एक जेवण 12-1 वाजेपर्यंत झाल्यानंतर संध्याकाळी परत 4-4:30ला प्रॅक्टिस असते आणि 4-4:30च्या प्रॅक्टिसनंतर म्हणजे एक 4:30ला प्रॅक्टिसनंतर 7:30पर्यंत आपली सुट्टी होते. त्यानंतर मग परत जेवण बनवायचं आणि फ्रेश वगैरे होऊन परत झोपून सकाळी 4:30ला उठायचं. अशी दिवसातून 2 ते 3 वेळा प्रॅक्टिस असते. आपल्या ग्रामीण भागातले जे तरुण आहेत, जे कुस्तीची तयारी करतात, त्यांना महाराष्ट्र केसरी ही जी स्पर्धा आहे, खरं तर ही प्रत्येकासाठी एक स्वप्न असतं कुस्तीपटूसाठी, की आपण महाराष्ट्र केसरी झालं पाहिजे बुवा. तर ती स्पर्धा नेमकी कशी असते? तिथपर्यंत त्या स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे? सर्वात पहिले महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा महाराष्ट्र राज्यापुरताच लिमिटेड असते. त्याच्यामुळे याच्यात फक्त महाराष्ट्राचेच पैलवान खेळू शकतात. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातला पैलवान हा त्याच्या त्या जिल्ह्यात, त्याच्या त्या तालुक्यात, त्याच्या त्या गावात त्याची ही ट्रायल होते. सर्वात आधी तालुका निवड असते.
तालुका निवडमध्ये जसं आपल्या पाचोरा तालुक्यात 100 ग्रामपंचायत आहेत, तसे 100 गावातले 100 मुलं येतात आणि त्यांची एकमेकांसोबत त्याच्यात 10 गट असतात. वजन गट 57 किलोपासून 97 किलोपर्यंत स्पर्धा असते आणि जो ओपन गट असतो 125 किलोचा, तो महाराष्ट्र केसरीचा मानाचा गट असतो, ज्याला चांदीची गदा मिळली जाते आणि त्याला खरा महाराष्ट्र केसरी त्याला म्हटलं जातं. मग ही निवड तालुका लेवलपासून, जसं एका तालुक्यातून एक प्लेअर वर जातो जिल्ह्याला निवडीला, मग तसं 15 तालुक्यातून 15 मुलं येतात त्यांच्या त्यांच्या वजन गटातली. मग त्यांची फाईट ही जिल्ह्यावर होते. मग जिल्हा निवड झाल्यातून ज्या ज्या वजन गटातून एक एक प्लेअर सिलेक्ट होतो त्याची फाईटीवर राज्यावर होते. जसं जळगाव जिल्ह्यातून एक प्लेअर आला, तसं धुळ्यातून एक आला, नाशिकमधून एक आला, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा प्रत्येक जिल्ह्याची मुलं आले आणि मग ती वर त्यांची धडक महाराष्ट्र केसरीच्या त्या प्लॅटफॉर्म होते. मग त्यासाठी ग्राउंड बेस आधीच पक्का लागतो, की तालुक्यातून आपली निवड झालीच पाहिजे, जिल्ह्यातून आपली निवड झालीच पाहिजे. तोच मुलगा त्यासाठी परिपक्व होतो वजनासाठी. खरं तर आपण जर पाहिलं तर तुम्ही 2023 साली महाराष्ट्र केसरीसाठी निवड झाली होती. असं असताना तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दुसऱ्या मार्गाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलात. तर महाराष्ट्र केसरी व्यतिरिक्त कुस्ती क्षेत्रात असे कोणते मार्ग आहेत जे आपल्याला तुमच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवू शकतात? महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही फक्त महाराष्ट्रापुरता लिमिटेड आहे. परंतु महाराष्ट्र केसरी सोडल्यानंतर एक वर्षभरात 4 ते 5 स्पर्धा अशा असतात की ज्या तुम्हाला इंटरनॅशनलला घेऊन जाऊ शकता. एक सीनियर नॅशनल म्हणून एक स्पर्धा असते. ज्या मुलांचं वय कमी आहे त्यांना ज्युनियर, ज्यांना अंडर 17, अंडर 14, अंडर 19, अंडर 23 आणि त्यानंतर सीनियर ही स्पर्धा असते. याच्यानंतर तुम्ही याचं जेव्हा तुम्हाला गोल्ड मेडल किंवा सिल्वर मेडल भेटलं, त्यानंतर तुम्ही इंटरनॅशनलसाठी क्वालिफाय होता. त्याच्यानंतर एक ग्रँड फिक्स म्हणून स्पर्धा असते. तिची डायरेक्ट ट्रायल इंडियाच्या कुठेही होऊ शकते. म्हणजे दिल्लीला होऊ शकते, हरियाणाला होऊ शकते, महाराष्ट्रात होऊ शकते. त्याच्यानंतर एक रँकिंग सिरीज स्पर्धा असते. त्या रँकिंग सिरीजची पण ट्रायल होते. त्याच्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपची ट्रायल होते. त्याच्यानंतर एशियन चॅम्पियनशिपची ट्रायल होते. अशा भरपूर चॅम्पियनशिपच्या ट्रायल होतात. त्या अनेक माध्यमातून माणसाला इंटरनॅशनल होऊ होऊ शकतात. खरं तर बेळगावला जी स्पर्धा पार पडली होती त्या ठिकाणी तुम्ही नॅशनल मेडल मिळवलं. तेव्हापासून आपण म्हणजे आधीपासून संपर्कात आहोत आणि त्यावेळी तुम्ही म्हटला होतात की मी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल मिळवल्यानंतरच पाचोऱ्यात येईल आणि नुकतंच तुम्ही पाचोऱ्यात आलात. भव्य अशी मिरवणूक त्या ठिकाणी निघाली. काय नेमक्या भावना होतात पाचोऱ्यात परतल्यानंतर? पाचोऱ्यात परतल्यानंतर वाटलं होतं की एक मित्रपरिवार, आई-वडील किंवा नातेवाईक येतील, गुरुजन येतील आणि त्यांनी स्वागत करतील. पण हे भरपूरच मोठं जंगी स्वागत होतं आणि पाचोरा नगरीला किंवा पाचोरावासियांनाही असं वाटतं की आपल्या गावातला मुलगा किंवा आपल्यात राहणारा मुलगा हा एका इंटरनॅशनल पातळीवरून आला, तर त्याचं कुठं स्वागत करावं, कसं बसवावं, कसं उठवावं, या निमित्ताने त्यांनी भरपूर मोठं जंगी स्वागत केलं आणि भरपूर प्रेम दिलं आणि असंच प्रेम मला मिळत राहावं हीच अपेक्षा करतो. पाचोऱ्यातील कुस्ती क्षेत्रात बद्दल काय सांगाल? कशा पद्धतीने आता इथले मुलं तयारी करतायत? तुमच्यासारखे अनेक हितेश या ठिकाणी तयार झाले पाहिजेत. काय करणं अपेक्षित आहे सध्या? आपल्या ठिकाणी एक मॅट आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रयत्नाने आपल्याला एक ओपन मॅट भेटलेली आहे आणि जी भरपूर मोठी मॅट आहे. म्हणजे ही मॅट डायरेक्ट ऑलिम्पिकची मॅट आहे. जी मॅट ऑलिम्पिकच्या स्पर्धेत यूज केली जाते त्याच दर्जाची मॅट आपल्याला भेटलेली आहे. आपल्या ठिकाणी माती आखाडे पण आहे. परंतु एक चांगल्या कोचची कमी आहे. जी नॅशनल लेव्हलच्या कोचची कोचिंग पाहिजे ती कोचिंग आपल्या मुलांना मिळत नाही आहे. त्यामुळे मुलांचं गायडन्स कमी पडतं आहे. जेव्हा माझ्या हाताला लागलेलं होतं, मी 1 वर्ष रेस्टवर होतो. त्या पिरियडमध्ये मी मुलांना त्या प्रकारची कोचिंग दिली. तसा रिझल्ट पण पाचोऱ्याला भेटला, की पाचोऱ्याचे 4 मुलं महाराष्ट्र केसरीला खेळले. याआधी असं कधीच झालं नाही. म्हणजे जेवढं मला आठवतं तेवढं फक्त एक भावेश पाटील जे माझे गुरु आहे, एक त्यांचं सिलेक्शन व्हायचं आणि त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या प्रयत्नांनी माझं सिलेक्शन व्हायचं. परंतु मधला पिरियड खूप रिकामा गेला. मग त्यानंतर मुलांना मार्गदर्शन देत गेलो. मग एखादी मुलगा लागायचा. पण जर चांगलं मार्गदर्शन भेटलं, बघा कुठली तालीम किंवा कुठली जागा ही पॉवरफुल नसते. तिथे राहणारे लोकं त्याला पॉवरफुल करतात. त्याच्यामुळे तुमची कोचिंग जर चांगली असली, तर मुलं 100% घडणार. त्याच्यामुळे एक चांगल्या कोचची गरज आपल्या पाचोऱ्याला आहे. सर्व साहित्य पाचोऱ्यामध्ये उपलब्ध आहे. जिम आहे, आपल्याकडे रिंगचा ट्रॅक आहे, कॉलेजचं ओपन ग्राउंड आहे, ओपन जिम आहे. त्यानंतर राम मंदिरामध्ये जी व्यायामशाळा आहे त्याच्यात पण एकदम चांगली जिम आहे. किशोरप्पांच्या सहकार्याने ती जिम भेटलेली आहे. त्याच्यानंतर जी मुलांना टेकडी लागते, ती टेकडी म्हणून आपल्या काकांबळली आहे. एकदम प्रॅक्टिससाठी किंवा मांडीच्या ताकदसाठी, दमसाठी ती एक चांगली जागा आहे. परंतु मुलं तयार न व्हायचं कारण ही फक्त कोचिंग आहे. चांगलं मार्गदर्शन न भेटल्यामुळे हे होतं. तुम्ही आता ते इंजुरीचा उल्लेख केला. तुम्हाला खांद्याला ते इंजुरी झाली होती. एखाद्या स्पोर्ट्समॅनला जर इंजुरी झाली तर त्याच्यातून निघणं खूप चॅलेंजिंग असतं बाहेर निघणं. तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यातून बाहेर निघाला? पहिल्यांदा जेव्हा मला लागलं, तर तेव्हा मला असं वाटलं की भरपूर मोठी इंजुरी आपल्याला झाली. इंजुरी तशी मोठीच होती. कारण कुठली इंजुरी छोटी नसते. ज्या इंजुरीचं ऑपरेशन करावं लागलं, ती इंजुरी मोठीच म्हटली जाते. कारण इंजुरी झाल्यानंतर तुम्ही 4 ते 6 महिने तुम्हाला रेस्टच लागतो.
बेड रेस्ट प्रॉपर आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या मसलमध्ये, त्या हाडामध्ये ताकद आणण्यासाठी तुम्हाला 4-6 महिने परत द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर माणसाच्या मनात एक भीती असते. ज्या अवयवाचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा ज्या हाडाचं ऑपरेशन झालेलं आहे, तर ते नॅचरली जुळलेलं आहे का नाही? त्याच्यात ताकद आहे का नाही? असं प्रॅक्टिस करताना माणूस जरा विचार करून घाबरून प्रॅक्टिस करतो. पण मी 1.5 वर्षात त्याच्यात भरपूर ताकद आणली आणि राम मंदिरमध्ये असून किंवा काकणबेडीचा वापर करून किंवा जिमचा इक्विपमेंटचा वापर करून, फिजिओचा वापर करून मी त्यात प्रॉपर ताकद आणली आणि ताकद आणल्यानंतर जसं मी प्रॅक्टिस करत गेलो, मग मला ती ताकद भेटत गेली, की मी करू शकतो आणि त्यानंतर मग मी त्या योग्य दिशेने वाटचाल केली. पुढचं स्वप्न काय असणार आहे? पुढचं स्वप्न आता एक लोकांच्या मनात मी महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे ही एक इच्छा आहे. आई-वडिलांच्या, मित्रपरिवाराच्या, नातेवाईकांच्या आणि ते मी लवकरच पूर्ण करेन आणि त्यानंतर एक हिंद केसरीचा किताब घ्यायचा आहे. शेवटचा प्रश्न, ग्रामीण भागातील अनेक तरुणांची कुस्ती क्षेत्रात येण्याची इच्छा असते, पण प्रॉपर मार्गदर्शनाची त्या ठिकाणी गरज असते. तुम्ही अशा तरुणांना काय सांगाल जेणेकरून त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन तुमच्या माध्यमातून मिळू शकतं? सर्वप्रथम मी आई-वडिलांना सांगू इच्छितो, जे पालक म्हणून मुलाच्या मागे लागतात. सर्व पहिले तर पालक लोकांनी हा विचार केला गेला पाहिजे, की कुस्ती ही नुसती एक कुस्ती नाही आहे किंवा शरीराचा तो व्यायाम नाही आहे, तर त्याला एका प्रोफेशन म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. आपल्या खानदेशाचं किंवा आपल्या ग्रामीण भागाचं हे चुकतं, की आपण कुस्तीला एक शौक म्हणून पाहतो. ठीक आहे, एक शौक म्हणून आहे, पण माणसात एक शौक, एक ताकद संपल्यानंतर जीवनात काय करणार? जीवनात माणसाला पैशाची गरज असते. जर आयुष्य सुंदर जगायचं आहे, तर पैसा, नोकरी पाहिजे. अनेक पालक काय करतात, की जर एखाद्या मुलाचं शिक्षणात डोकं चालत नाहीये, तर त्याला कुस्तीत टाकतात किंवा स्पोर्टमध्ये टाकतात. परंतु मी त्या पालकांना सांगू इच्छितो, की स्पोर्टमन किंवा कुस्ती हा एका बुद्धिजीवी गेम आहे. त्याला तुम्ही एका अशिक्षित व्यक्ती किंवा ज्याचे डोकं चालत नाही किंवा डोक्याने थोडा परिपक्व नाहीये, त्याच्यासाठी कुस्ती बनलेली नाही. कुस्तीमध्ये जसं जगात सर्वात हुशार गेम म्हटला जातो, तो बुद्धिबळ आहे. बुद्धिबळला सुद्धा 1 मिनिटाचा टाईम भेटतो किंवा काही सेकंदाचा टाईम भेटतो बझर दाबून, की निर्णय काय घ्यायचा, चाल काय चालायचा. दोघींना चान्स भेटतो त्याला पण याला पण. कुस्तीला चान्स नाही आहे. कुस्तीला सेकंदापेक्षा सुद्धा अर्ध्या भागात विचार करावा लागतो, की आपल्याला अटॅक मारायचा आहे, की अटॅक खायचा आहे, की डिफेन्स करायचा आहे, की वाचायचं आहे. तेवढ्यात तुम्हाला डाव प्रतिडाव करायचा आहे. मग जर शिक्षित नसेल किंवा त्याचं डोकं किंवा बुद्धी चाणाक्ष नसेल, तर तो ह्या कुस्ती गेममध्ये चालू शकणार नाही. म्हणून आई-वडिलांनी ही गोष्ट पण जपायला पाहिजे पालकांनी, की ज्या मुलाचं डोकं चांगलं आहे, तो स्पोर्टमध्ये चालू शकतो, अन्यथा चालू शकत नाही. आणि जर तुम्ही कुस्तीला प्रोफेशन म्हणून बघणार, तर जसं आपल्या महाराष्ट्रात घ्या, राहुल आवारे असतील, ज्यांचं इंटरनॅशनल मेडल लागलं, डी-वाय-एस-पी म्हणून सिलेक्शन झाले, बीड जिल्ह्याचे. त्यानंतर आपल्याच जिल्ह्याचे चाळीसगावचे विजय चौधरी जे ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले, ते पण डी-वाय-एस-पी झाले. मुंबईचे नरसिंग यादव जे ट्रिपल महाराष्ट्र केसरी, ऑलिम्पियन आहे, ते पण डी-वाय-एस-पी झाले. असे भरपूर उदाहरणं या महाराष्ट्रात आहे, की जे स्पोर्टमधून निवडून आर्मीत झाले, बी-एस-एफमध्ये झाले, कोणी केंद्रात झालं, कोणी पोस्टात झालं, कोणी वन विभागात झालं, कोणी महाराष्ट्र पोलीसमध्ये ड्युटीला आहे. तर पालकांनी असा विचार नाही केला गेला पाहिजे, की हा टाईमपास करतोय किंवा आपण याला एक स्पेसिफिक वयापर्यंत करून देऊ, नंतर याला कामात देतो. त्या कुस्तीतच तुम्ही त्याला प्रोफेशन म्हणून पाहिलं, तर तो 100% यशस्वी होणार आहे आणि त्याला जॉब भेटणार आहे. तर हे एक पालकांना मला म्हणजे सांगू इच्छितो, की तुम्ही त्याला प्रोफेशन म्हणून बघा. तुम्ही त्याला एक तब्येत म्हणून किंवा फिटनेस म्हणून नका बघा. त्याच्यामुळे तुमच्या मुलाचं भविष्य उज्ज्वल होणार म्हणजे होणार. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. खरं तर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. हे होते हितेश पाटील. त्यांनी आज आपल्यासोबत संवाद साधला आहे. थायलंडमध्ये बँकॉक येथे जी स्पर्धा पार पडली, त्या ठिकाणी त्यांनी गोल्ड मेडल मिळवत भारताचा तिरंगा मोठ्या अभिमानानं फडकवला आहे. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.